नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारती मेंगडे या चॅनलवर. आज मी दही सासवलेलं आहे ना, त्याचं ताक घालून दाखवणार आहे. आमच्या आई ताक हलवत्यात ना, कशी जुनी पद्धती, तसं रवीने मी तसं तुम्हाला हलवून दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही. आपण पहिलं आता दही ओतून घेऊया हांड्यामध्ये. हे बघा, या डब्यामध्ये मी साय सासवलेली आहे, ते आता आपण ह्या हांड्यामध्ये ओतून घेऊया. पहिल्याने राजन असायचे ताक हलवायला, आता राजन नाही. आता हांड्यातनं टाक्यांमध्ये असं हलवतात. राजन म्हणजे मडकं असायचं, मडक्यासारखंच एक हे असायचं ते. आता आपण हांड्यामध्ये हलवूया. हे दही आहे ना, ते हांड्यामध्ये ओतूया. बघा, हे दही सासवलं होतं ना मी, साय काढून दुधावरची अर्धा लिटर दूध घ्यायची मी नानींकडून, तर त्याची साय साचवली होती. ते आता आपण ह्याच्यामध्ये ओतलं आहे सगळं. थोडं पाणी टाकून ते हलवायचं आहे. जुनी पद्धत, पारंपरिक मी तुम्हाला दाखवणार आहे. आमची आई तसं ताक करतात, पण आजकाल आहे ना, कोणी तसं ताक करत नाही. माटला असतो तर माटल्याने हलवायला लागतं. आता आजकाल लई करून लाईटीवरतीच मशीनवर ताक करतात. आज मी तुम्हाला वेगळी पद्धत दाखवणार आहे, जुनी पारंपरिक पद्धत. हे बघा, मी नानीच्या इथं हंडा घेऊन आलेले आहे ते ताकाचा. ते आता हलवणार आहे दह्याचा हंडा. नानी, त्या हातामध्ये काय आहे तुमच्या? म्हटला. हां, तो आता लावून दाखवा म्हणा. हे बघा, ही जुनी पद्धत आहे आमची पारंपरिक. माझ्या सासूबाई आहेत, आम्ही नानी म्हणतो आवडीने त्यांना. हलवा नानी एक पेज. पहिले नी कशात हलवायचे म्हटलं ताक? मडक्यात. हां, मडक्यामध्ये. हे बघा, ही जुनी पद्धत आहे आमची ताक हलवण्याची. बघू शकता तुम्ही. बघा, माझ्या सासूबाई असं हलवतात ना, अशाच पद्धतीत ताक हलवायचं. नाही लाईटीची गरज, नाही कशाची मशीनची गरज. हे बघा, मनात सासूबाईंनी असं दाखवलं आहे हलवायचं म्हणून. मी आता तसं हलवते, बघू शकता तुम्ही. चांगलं लागतं. काय वेळ कुठलं बाई. झालं आहे आपलं लोणी तयार. बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला दाखवते.
हे बघा 5 मिनटं पण नाही लागले, झालं आपलं ताक तयार आहे. बघा लोणी झालं दह्याचं, बघू शकता तुम्ही, दिसतंय ना तुम्हाला. हे बघा, आता तो माठला काढून घेऊया आपण. तुम्हाला चुलीचे पडगे दाखवते. इकडं खाली परडं आहे, तिथे तर फाट्यांची खोप आहे, हे संडास आहे. इकडं चूल आहे, बघू शकता तुम्ही, ही चुलीची पडगी आहे. बघा इथं भिंडे ठेवलं चुलीवरती, त्याच्यामध्ये पाणी तापवतात ना. बघा आता नंतर पेटवते ना, आता बंद आहे ते चूल, थोड्या उशिराने पेटवतीन चूल. बघू शकता तुम्ही आमचे चुलीचे पडगे. ही वरती नवीन चूल आहे, आणून ठेवायला लागते आपली. ही फुटली का ते झालं आहे, मग फुटत तर नाही वर्ष 2-2 वर्ष. हे बघा आता आपण हे लोणी काढून घेऊ. हे बघा आपलं लोणी काढून झालेलं आहे आता. आणि हे ताक आहे इथं, तर ते ताकाचे आपण कडे करणार आहे. मी दाखवणार आहे तुम्हाला 1 दिवस कडे करून, 1 दिवस नाही, संध्याकाळूनच करणार आहे त्याची कढी. हे बघा 4-5 दिवस कशी खाऊ शकतो आपण ती कढी. आता मी गॅस चालू करते. तर ते लोणी आपण गॅसवर ठेवूया, कडून घ्यायचं. बारीक गॅसवर ठेवायचं, नाही तर उतू जातं ते. बारीक गॅसवरच चांगलं तापतं ते. आता एक ग्लास घेतलं छोटं, कसं झालं आपण बघूया आता. खूप छान झाले. मी आता कढी करेन संध्याकाळून त्याची. हे बघा आपलं लोणी कडून झालेलं आहे आता. हे बघा त्या डब्यामध्ये ओतून घेऊया आपण, गाळून ओतूया याच्यात आपण. हे बघा खाली कसं राहिले करत. ह्याच्यात पण मी साखर टाकून खाते, हे टाकून नाही देत. आता साखर टाकायची, त्याच्यात चमच्याने हलवायचं आणि खायचं. हे बघा आपलं तूप तयार झालं, बघू शकता तुम्ही.
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.